पेरूचे पंचामृत. पेरू स्वच्छ धुवून त्याच्या ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत. हे तेल आहे. त्याच्यानंतर हिंग, गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ, बेसनाचा घोळ थोडा घेतला आहे, खवलेला ओला नारळ, शेंगदाण्याचा कूट, नंतर कोथिंबीर चिरून घेतली आहे, चवीपुरती साखर, मीठ, हळद, राई आणि ह्याच्यामध्ये लवंगा, दालचिनी, जिरं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, काजूच्या पाकळ्या आणि हा गूळ घेतलेला आहे. कढईमध्ये जरुरीपुरते तेल घेतले. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई टाकलेले आहे, लवंगा, दालचिनी, जिरं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, काजूच्या पाकळ्या आणि हे आपण चिरून ठेवलेला हा पेरू, हिंग, हळद, नंतर हा लाल तिखट घातलेला आहे आणि त्याच्यात गरम उकळलेलं पाणी घातलं आहे, नारळाचा चव घातलेला आहे, गूळ घातला आहे, शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, बेसन घोळ घातला आहे, चवीपुरती साखर, चिंचेचा कोळ घातलेला आहे, मीठ घातलं आहे, कोथिंबीर भुरभुरवलं आहे. पेरूचं पंचामृत तयार.